सटाणा तालुक्यातील खमताणे येथील 70 वर्षीय नराधामाने 9 वर्षीय नाभिक समाजाची कन्येसोबत शारीरिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ तसेच मालेगाव तालुक्यातील डोंगराडे येथील कन्याचा अत्याचार करून हत्या करण्यात आली होती या अशा विकृत वृत्तीच्या इसमांना फाशीची शिक्षा व्हावी व सदरच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात याव्यात या अनुषंगाचे निवेदन संत सेना महाराज नाभिक समाज विकास महामंडळ भडगाव यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता न्याय मिळावा यासाठी भडगाव तहसीलदार व भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना समस्त नाभिक समाजाच्या माध्यमातून देण्यात आले। आज आपल्या नाभिक समाजामार्फत भडगाव तालुका पोलीस निरीक्षक व भडगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। नेमका काय विषय होता? नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताणे येथील 9 वर्षीय अल्पवयीन नाभिका कन्येवर 70 वर्षीय नराधामाने अमानुष अत्याचार केला। या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही आज भडगाव शहरातील तालुक्यातील कसगाव, गोंडगाव, कोटली, गुडे येथील सर्व नाभिक समाज बांधवांनी या घटनेचा निषेध करून माननीय तहसीलदार सोबतच पोलीस निरीक्षक यांना आम्ही समाजाच्या वतीने निषेधाचं निवेदन देण्यात आले आहे आणि सोबतच आम्ही त्या नाभिक कन्येला व त्या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर त्या आरोपीला कठोरात कठोर कशी शिक्षा होईल यासाठी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। त्यासोबतच नुकताच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार जयंतराव पाटील यांनी आमच्या समाजाविषयी एक चुकीच्या पद्धतीने शब्द उल्लेख करून आमच्या ज्या सामाजिक भावना दुखवल्यात त्याचा देखील आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केलेला आहे। धन्यवाद। नाभिक समाज एकजुटीचा, नाभिक कन्येला न्याय, नाभिक कन्येला न्याय, आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा धिक्कार असो। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।